घेते, तूप साजूक टाकते, साजूक तूप. गरम झाले ना खूप. ही शेव टाकते. कसली आहे ती? हे शेव, हे तुकडा शेव आहे ना? तुकडा शेव. किती टाकते? हे काय मम्मी हे भाजलं ना आणि आता काय हे पाणी टाकते. ती किती आहे हे शेव आई? ही 1 वाटी असेल. आणि ते हे आधी काय भाजलं आणि हे आता ना. आणि तुला ही वालीच ना काय आवडते शेव अशी तुकडा शेव. 1च मिनिट ते भाजलं ना. एक का हे जळायला येते 2 मिनिटं. आणि ही रव्याची आहे ना ही शेव. हे नैवेद्याला वगैरे ते आपण ते करतो ना आई, असं हे शेव वगैरे हे लागतं. आता मग काय करायचं? हे शिजवायचे आपली भाताप्रमाणे. हे किती मिनिटं हे शिजवायचं? 10 मिनिटं. 10 मिनिटं. आणि हाय फ्लेममध्ये. मम्मी तुम्ही ते लहानपणी ते काय करायचं हे शेवेचे रवा? हे साचा असायचा ह्याचा शेवेचा साचा. तो मग घरोघरी फिरायचा. मग रवा भिजवायचो आम्ही. कोण 1 किलो, कोण 2 किलो रवा आणि मीठ असं भिजून ठेवायचं. आणि मग ते साच्यात करायचं. एकाने वर बसायचं, एकाने खाली बसायचं. आणि ते सुपावर असे पाडायचे, असे ताणे ते पाडायचे. मग असे उलटे सूप करून वाळत टाकायचे कॉटवर बाहेर. आणि ते 2-2 खॉट तुम्ही ते करायचे ना? एक कॉट करायचोच. मग ते आम्ही नाश्त्याला असं करायचो, गोड शेव. दूध टाकून असं शेव नाश्त्याला. आणि ते मम्मी 1 खॉटचं काहीतरी 1 डब्बा काय तो डब्बा भरायचा. हे भरून जायचा ना तो. थोडे तुकडे करायचे आणि मग ते भरून ठेवायचं. आता नाही ना ते मम्मी हे कोणी हे करत पण नाही आता. हे मार्केटमध्ये काय ते मिळतं. हे म्हणजे ते स्टूलाला ते असं लावायचं. अच्छा. आणि मग एकीने असं वर ते गोळा टाकायचा. आपलं चकली कसं तसं मग ते हँडल फिरवायचं वरून खाली. एकाने ते ताणे असे सुपावर घ्यायचे, पाडायचे. आणि मग सूप घ्यायचं ना ते असं वाळत टाकायचं बाहेर हॉट वरती. मुठभर मीठ. हे काय मीठ टाकते. हे 10 मिनिटं हे झालेत ना आई. मग हे आता मीठ टाकते. हे पाणी पण काय हे सुकलं मम्मी थोडंसं. आता हे काय टाकते. हे काय वेलची पूड. हे काय ड्रायफ्रूट काय ते बदाम काजू काप केलेले आहेत ना ते त्याचे. हे बिन दुधाची आहे, पाण्यामध्ये शिजवले. साखर. हे काय साखर हे टाकते मम्मी. हे पाणी हे टाकू शकतो का एक्स्ट्रा? आपण पाणी टाकू शकतो. हे काय हे शिजली आहे ना ती शेव. काय काय ना मम्मी ती हे सुखीवालीच आवडते. ते पण चालेल ना? हे पाणी दूध टाका तुम्ही, पाणी टाका. नारळाचं पण चालेल ना? दूध चांगले होते. होळीमध्ये आम्ही ते नारळाचं दूध टाकून शेवया करायचो. आणि मग ते होळीला नैवेद्य शेव, पुरणपोळी, पापडी, वरण भात, मिक्स भाजी, वांगी, शेंगा वगैरे. कड आला, बुडबुड्या का झाली. मग कड आलं की काय बुडबुडे झालं का? मग झालं. आणि मग हे तशीच ठेवली ना, गार झाली का घट्ट होणार. आता अशी ओली दिसते एवढी. पिठी साखर. हे घट्ट पिठी साखर टाकते. हे काय पिठी साखर?
झालं नाही हे झालं 5 आपलं. मिनिटं. हां. आता घालू ते. ही ना आई आपली शेव झाली. झाली शेव. हम्म.